means they had reused it. So that is the image of Indra dancing, and that is an ascetic. शिलालेख आहे का? दगडावर केलं काय वाचन झाले? दिसतं ते शंकर नारायण जी शंकर नारायण. यांनी केले शके 1100. चालू झालं बांधकाम की संपलेलं? संपलं. तर हे किती आतमध्ये हे असेल? बहुत खूप आहे, खूप आहे. पूर्ण त्यांनी लेणीच खोलून काढलेली आहे. कॉलम दिसतं तुम्हाला आतमध्ये, त्यामुळे थोडं पाणी गेलं. मी गेलो एकदा गेलो ज्यावेळेस पाणी कमी झालं. 15-20 फूट आतमध्ये. आता यूज मध्ये नाही आहे ना? So you can see the remains of the vadas and houses. And later on the settlement was shifted in the village that is known as Marshals. Marshals. Marshals was the ancestral home of Rani Jhansi Lakshmi. So her vada also is there. Lakshmi. Tambe family was from Marshals. That was the maternal home. प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन्स आहेत की आपापले फोटो ग्रुपवर शेअर करा, कारण आम्हाला फेसबुकसाठी वगैरे लागतं. जे चांगले असतील ते आपण टाकतो. Okay, now let's see you. एक्सटेंड करणार हां नक्की येताय तुम्ही तिथेच सांगा. सगळा शिटक्यात होतं म्हणजे म्हटलं इथे गेल्यानंतर डायरेक्ट आपल्याला सुरू करता येईल, तर ठीक आहे. आले सगळे? बरं, हेरिटेज इंडियातर्फे आपली आजची नाही त्यांना हेरिटेज इंडियातर्फे आज आपली ही भुलेश्वरला ट्रिप आलेली आहे आणि तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी उत्साहाने आलाय, तर थँक्यू व्हेरी मच. त्यांना हात द्यायचा आहे का कोणी? सावकाश. हां, तर सगळ्यांना धन्यवाद त्याच्यासाठी. आज आपल्याकडे प्रोफेसर गोपाळ जोगे हे एक्सपर्ट म्हणून आलेले आहेत. तर त्यांचं मी ग्रुपवर टाकलं होतं, पण तरी सांगते की असिस्टंट प्रोफेसर इंडियन आर्ट डिपार्टमेंट ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री कल्चर अँड आर्किओलॉजी डेक्कन कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे, असा त्यांचा परिचय आहे. त्यांनी आमच्याबरोबर म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर ऑनलाईन लेक्चर सिरीज वगैरे केलेले आहेत हेरिटेज इंडियानी, आणि ते त्यावेळी होते. आत्ताही भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी इंडियन टेम्पल आर्किटेक्चरवर त्यांनी एक कोर्स घेतला होता छोटासा बेसिक, आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूटबरोबर पण आम्ही काम केलं आहे. पॅन्डेमिकमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर ऑनलाईन कोर्सेस केले आर्किओलॉजी ऑफ महाराष्ट्र. हां, म्हणजे म्हणजे सगळं आमचं काम एकतर अवेअरनेस क्रिएट करण्याचंच आहे की हिस्ट्री आणि कल्चर किंवा हेरिटेजबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं हेच आमचं काम आहे. तर त्याच्यासाठी थोडी हेरिटेज इंडियाची एक 5 मिनिटात बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी सांगते की हेरिटेज इंडिया 2008मध्ये मंजिरी खांडेकर यांनी सुरू केलं. त्या स्वतः फ्रेंचच्या प्रोफेसर रानडे इन्स्टिट्यूटला होत्या, जे आता त्या रिटायर्ड झाल्या, आणि त्यांनी ती सुरू केली. आणि फ्रॉम द म्हणजे 2008पासून मी त्या इन्स्टिट्यूटबरोबर काम करते आहे ॲज अ ॲडमिन डायरेक्टर आणि अकाउंट्स फायनान्स असं मी बघते. तर आणि आम्ही सुरुवातीला आम्ही हेरिटेज इंडिया नावाचं मॅगझिन काढत होतो की जे आम्ही 4 वर्ष चालवलं, 8 ते 12. इट वॉज यू कॅन अंडरस्टँड. ते क्वार्टरली मॅगझिन इंग्लिशमध्ये होतं आणि त्याचाही उद्देश हाच होता की टू क्रिएट अ अवेअरनेस. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण इंडियातले मॉन्युमेंट्स, त्याच्यानंतर पर्सनॅलिटीज, क्युझिन्स, असं सगळं आम्ही कव्हर केलेलं आहे. आणि 2012मध्ये आम्हाला MTDCनी आम्हाला आपणहून ॲप्रोच झाले आमचं मॅगझिन बघून, आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र टुरिझम प्रमोट करण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी महाराष्ट्र अनलिमिटेड हे मॅगझिन काढा.
आणि तसं आम्ही 12 ते 16 4 वर्ष महाराष्ट्राच्या रिलेटेड महाराष्ट्र अनलिमिटेड असं मॅगझिन काढलं आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढलेलं आहे. म्हणजे आता असं झालं 16 नंतर की आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं काही राहिलंच नाहीये किंवा सांगायचं काही राहिलंच नाहीये. इट वॉज वन ऑफ द बेस्ट. खूप आणि आम्हाला 4 वर्ष आम्हाला सलग बेस्ट डिझाईन आणि याचं प्राईज पण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही 2016 नंतर थोडंसं प्रिंट मीडियाला म्हणजे थोडं ओघवती झालं, त्याच्यात रिस्पॉन्स कमी यायला लागला आणि मग आम्ही विचार केला की आपण आता ट्रिप सुरू करू. म्हणून मग आम्ही 1 डे ट्रिप्स विथ एक्सपर्ट्स ही आमची USP आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्ही कुठल्याही मॉन्युमेंटला जसं आज आपल्याबरोबर सर आहेत तर तसंच आम्ही प्रत्येक ठिकाणी ते एक्सपर्ट्स बरोबर नेतो. उद्देश हाच की आपण बघत ले पर्सन म्हणून आपण सगळं छान बघतो, सगळं छान आहे पण कळत काहीच नाही आपल्याला. पर्टिक्युलरली स्कल्पचर्समधलं आपल्याला काही स्टोरीज कळत नाही आणि ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्याचा मोठेपणा किंवा ग्रेटनेस किती आहे तो दाखवण्यासाठी आम्ही विथ एक्सपर्ट्स असं आमच्या ट्रिप सुरू केल्या. अराऊंड पुणे आधी होत्या. आमच्याबरोबर घाणेकर सर, आशुतोष बापट, मंजिरी भालेराव असे एक्सपर्ट्स बरोबर यायचे आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू विदिन महाराष्ट्र, मग आम्ही विदिन इंडिया आणि नंतर कंबोडियाला पण आमच्या 2 ट्रिप्स गेलेल्या आहेत कंबोडियाला. मग मध्ये परत पॅन्डेमिक आलं, सगळ्याला परत खेळ बसली आणि मग आम्ही विचार करत होतो की आता आपण काय करायचं. तर त्यावेळेला आमच्या डोक्यात आलं की आपण म्हणजे मंजिरी खांडेकरांच्या हे त्यांचं हे ब्रेन चाइल्ड आहे की आपण ऑनलाईन कोर्सेस घेऊयात. मग आम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटला आम्ही अप्रोच झालो आणि मग त्यांच्या बरोबरीने आम्ही हेरिटेजचे कोर्सेस सुरू केले. ते 2 वर्ष आम्ही चालवले आणि सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की खूप सुंदर रिस्पॉन्स होता. म्हणजे सर त्याचे साक्षीदार आहेत की जवळजवळ ऑल ओव्हर वर्ल्ड आमचे 600 वगैरे प्रत्येक कोर्सला लोक यायचे आणि त्यावेळेला अमेरिकेचे वगैरे लोक खूपच म्हणजे आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि छान म्हणजे तो चांगला काळ त्यामुळे आमचा गेला आणि आम्ही लोकांपर्यंत ते काम करायचं थांबलो नाहीत कुठेही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत मग पॅन्डेमिक संपल्यानंतर परत आमचे लेक्चर्स, फिजिकल लेक्चर्स हे आम्ही आता सुरू केले आणि ट्रिप सुरू झाल्यात. तर आत्ता आमची रिसेंटली आत्ता जाणारे म्हणजे 11 ते 14 ऑगस्ट आमची इनक्रेडिबल चोलाज म्हणून ट्रिप आहे. हे चोला डायनेस्टीचं सगळं आम्ही दाखवतोय फ्रॉम चेन्नई टू ट्रिची असं आमची ती ट्रिप आहे. आणि त्याच्यानंतर आमची आहे 9 ते 13 सप्टेंबर. मी सगळं या ग्रुपवर टाकणार आहे. 9 ते 13 का ती आमची बुक झाली आहे पण 9 ते 13 पांड्या डायनेस्टी आहे आमचं. तर ते मदुराई टू मदुराई आहे. तर त्याचं सगळं मी डिटेल टाकते. हम्पी बदामी आहे आणि बेल्लूर हळेबीड आहे. अशा आमच्या ट्रिप्स आहेत. खजुरावचा आम्ही विचार करतोय यावर्षी पण अजून काही ठरवलेली नाही. तर सांगायचा उद्देश असाच की आमचं फक्त काम एवढंच आहे की लोकांमध्ये क्रिएट करायचं आहे आम्हाला अवेअरनेस आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगली अभ्यासपूर्व माहिती मिळवायची आहे. तर मला वाटतं वैद्य सर आमच्याबरोबर अनेक वेळा ट्रिपला आलेले. दीना इज ऑलवेज विथ अस. तर त्यामुळे त्यांना माहिती आहे आणि जे कोणी आता नवीन असतील त्यांना कळलं. तर फक्त एकच विनंती आहे की सर आता आपल्याला सगळं सांगतीलच पण फोटो टाकलेत तर प्लीज ग्रुपवर शेअर करा कारण मग मी ते फेसबुकचं वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यावर शेअर करीन. त्याच्यावरही तुम्ही सगळं बघू शकता आणि आमचे अपडेट्स सगळे आमच्या फेसबुक पेजवर तुम्हाला मिळतील. आमची वेबसाईटही आहे. वेबसाईटही तुम्ही ते सगळं ग्रुपवर आता टाकते हां आणि तुम्ही अपडेट. CA आहे सध्या पुण्यामध्ये आहे मूळचं रत्नागिरी. मी विनय कपिलेश्वर आता रिटायर्ड आहे. 1916 साली 2016 साली रिटायर झालो. आता माझा स्वतःचा हॉबी म्हणून बिझनेस आहे. CCTV, होम ऑटोमेशन, नंतर फायर प्रोटेक्शन्स आणि सोलर सिस्टम्समध्ये मी त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सातारा रोड पद्मावतीला राहतो. मी रामराव कुलकर्णी पुण्यात सातारा रोडला राहतो आणि 2 वर्षापूर्वी रिटायर झालो. आता हॉबी माझा आहे की फिरणे आणि छंद जोपासणे. आम्ही दोघं मित्र आहोत बरीच वर्ष त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. मी रोहिणी खारकर. मी इंजिनियर आहे आणि मी रिटायर्ड एंटरप्रुनर आहे. आमची तिरंगुटला फॅक्टरी आहे. ऑटोमोबाईल सायलेन्सर्स आणि एक्झॉस्ट सिस्टीम्स.
काय नावाने करते रोची इंजिनियर्स मी समृद्धी भुजबळ फर्ग्युसनची विद्यार्थिनी आहे. मी आता SYBA हिस्ट्री आहे आणि मी परवा वर्कशॉप अटेंड केला आर्किटेक्चर आणि हिस्ट्री. मी विठ्ठल परब, रिटायर्ड बँक एक्झिक्युटिव्ह आंध्रा बँक. 2 वर्षापूर्वी मी रिटायर झालो आणि माझे सिनियर कलिग प्रकाश वैद्य यांनी जवळजवळ भारत पिंजून काढलं बरं. तर रिटायर झाल्यानंतर एकच ध्येय ठेवलं की ह्यांना सोडायचं नाही. कारण खूपच फिरलेत आणि कुठे जायच्या आधी ना त्यांचं नॉलेज हे मस्ट लागतं अगदी. आणि डाऊन टू अर्थ. आणि आम्ही कुठेही राहतो कसंही असं काय म्हणतो ते पाठक म्हणायचं, तुम्ही सगळे जंगलातले आहात, मी कुंडीतले आहे, मला ते जंगलात म्हणून ते कुठेही राहू शकतो, आम्ही मॅनेज होऊ शकतो. आणि कोकणात माझं घर आहे, माडा सुपाऱ्यांची बाग आहे, वैद्य सर आले आहेत. आणि रिटायर झाल्यानंतर मी नेचरला जास्त टच असतो. राहतो मी मुंबईत पण जास्त तो गावी असतो. मी एकटाही असतो, मिसेस मुलगी इकडे असतात, तेव्हा तरी येतात सपोर्ट करायला. पण नेचर लवर जास्त. थँक्स टू दिस टीम. आणि सांगायचं म्हणजे हे दोघंही काल मुंबईहून खास या ट्रिपसाठी आले ना, वैद्य सर आणि परब सर. मी डॉक्टर दीना मेनन, माझी डॉक्टरेट इज इन एज्युकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. मी टीचर डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग म्हणजे टीचर ट्रेनर आहे. बावधनला राहते. आणि दिस इज वन ऑफ माय इंटरेस्ट टू ट्रॅव्हल विथ हेरिटेज इंडिया. I feel that they are very, very organized along with Bhandarkar Oriental Research Institute. त्यांचे सेशन्स किंवा ट्रिप्स किंवा दोरीचे कोर्सेस मी करते, जे काय जमतील ऑनलाईन आता असतात सो मोर कन्व्हिनियंट. आणि दिस इज वन ऑफ माय इंटरेस्ट, सो आय एम फॉलोइंग. मी पुष्कराज मारणे, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यानंतर मी माझा MBA इन फायनान्स केला मुंबईमध्ये. आणि आत्ता आय जस्ट फिनिश माय जॉब इन ICICI. आणि माझा आत्ता स्टार्टअप आहे रिलेटेड टू डिमेन्शिया पेशंट्स आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन. ग्रेट वर्क. मी सोनल दिवाणे, मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करते. आणि मला असंच हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, सो तुमचे ऑनलाईन कोर्सेस पण मी केले. मी चारुशीला दिवाणे, सोनलची आई. तिच्यामुळे मला पण हे सगळं खूप आवडायला लागलं. तिच्याबरोबर मी बऱ्याच ट्रिप्स केल्यात हेरिटेज वॉकच्या, पण पुण्यातल्या. मी अथर्व शंगारपुरे, आत्ता 12वी झालं आहे. इंजिनिअरिंगची तयारी करणार आहे आणि मी मुद्दाम पनवेलहून आलो आहे ह्या ट्रिपसाठी. आणि मागच्या महिन्यात सरांचं बोरीमध्ये सेमिनार पण अटेंड केलेलं टेम्पल आर्किटेक्चरचं. मी प्रणव गाडगीळ, मी कंपनी सेक्रेटरी आहे. मी फरवरीमध्ये पुण्याला शिफ्ट झालो, त्याच्या आधी बँगलोरला होतो आणि अराउंड बँगलोर पुष्कळ ठिकाणी फिरलेलो आहे. मी प्रियंका गाडगे, मी पुण्याला आता शिफ्ट झाली माझ्या नवऱ्याबरोबर. आणखी मी मूळची इंदौरची आहे आणि मी IT इंजिनियर आहे. वा. आय एम रवी गुप्ता, आय एम फ्रॉम दिल्ली अँड आय एम अ CA स्टुडंट. नमस्कार, मी अनुश्री घिसाड, मी विदर्भातनं आहे, इंजिनियर आहे. त्यानंतर मी काउंटर टेररिझम या विषयात अभ्यास केला होता. आता सध्या मी अफगाणिस्तानच्या प्राचीन इस्लामपूर्व आध्यात्मिक परंपराविषयी अध्ययन करते. वा. Hi, I'm Shreyash Gupta. I'm from Kolkata. I'm currently a scientist in TCS. I have interest in temple architecture and Indian history, so that is why I'm here. Thank you. मी दीपाली मुरुडकर, हाऊसवाईफ. मी मैत्रेयी मुरुडकर आहे. मी आता फर्ग्युसनमध्ये फर्स्ट इयरला आहे BA संस्कृतसाठी. आणि मला पुढे आर्किओलॉजी करायचं म्हणून. नमस्कार, मी ज्योती करंदीकर. मी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये योगासनांचे क्लासेस घेते. आणि मी मूळची मेहेंदळे, सरदार मेहेंदळ्यांच्या वंशातली. आप्पा बळवंत चौकात तुम्ही जे पोस्ट व्हॉट्सॲपवर वाचता त्या घराण्यातली मी आहे. आप्पा बळवंत हे माझे खापर पंजोबा वगैरे. वा. आणि त्यांच्यामुळे माझा भाऊ अर्थात सगळं मोडी शिकणं आणि त्याचं सगळं बघतोय. आर्काईव्समध्ये जाऊन माझी वहिनी त्याचं खूप काम करते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे जे संस्थापक आहेत आप्पासाहेब मेहेंदळे, ते त्यांच्या वंशातली आहे, हे माझं भाग्य समजतं. वा. प्रकाश वैद्य, कॅनरा बँकेत काम केलं 30 वर्ष. नंतर
आजारी खूप पडलो म्हणून VRS घेतलं एकमध्ये. आणि त्याच्यानंतर बरा झालो. मग असं वाटतं की बघण्यासारखं खूप आहे भारतात. म्हणजे आपण लोक परदेशात जातो पण आपल्या इथलं बघायचं विसरतो आपण. बरोबर. एवढं बघता येईल तेवढं बघायचा प्रयत्न चालू आहे. गेले 20-25 वर्ष मी भटकतोच आहे. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा बाहेर जातो. चांगले. वर्षातून 10-15 ट्रिप असतात बाहेर. माझं नाव ऋषिराज पाठक आहे आणि मला ॲक्च्युली ह्या सगळ्यामध्येच इंटरेस्ट आहे. टेम्पल आर्किटेक्चर आणि बेसिकली मला भारतामध्ये इंटरेस्ट आहे आणि भारताचा अभ्यास करायचा असाच फिरून. कारण की भारत हा ॲक्च्युली असा देश आहे की तुम्ही नुसतं फिरला तरी तुमचा अभ्यास होऊन जातो. तर माझा ॲक्च्युली हाच छंद आहे, देवळांमध्ये जायचं, देवळांचं आर्किटेक्चर बघायचं, हिस्ट्री बघायची, स्कल्पचर्स बघायचे, कार्विंग्स बघायचे. सो मला हेच आवडतं आणि सध्या तरी मी 1-2 वर्षापासून मी हेच करतो आहे. मागच्या वर्षी मी आणि माझा मित्र अख्ख्या साऊथवर चोला, पांड्या ह्या सगळ्यांचे देवळं बघून आलो. सो मला खूप इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्येच. शिक्षण म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं ENTCमध्ये, पण मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मला ह्याच्यामध्येच आहे. चांगले चांगले. मी पत्रकार आहे आणि 2018ला माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली, रहस्य नावाची. त्या कादंबरीच्या अनुषंगानं मी जे गेले 20-25 वर्ष ट्रेकिंग आणि सगळं फिरत होतो, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानं बरंचसं आर्किओलॉजी आणि मंदिर आणि किल्ले तर फिरतच होतो. त्यानंतर बरंचसं इंटरेस्ट वाढला आणि मी सध्या माझं नातं संप्रदायावरती काम चालू आहे आणि त्या अनुषंगाने अभ्यास करतोय. त्याच संदर्भात गोपाळ जोगे सरांशी चर्चा झाली, त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर बरंचसं हे समजून घेण्याच्या अनुषंगानं त्यांच्यासोबत आहे आता. धन्यवाद. चला तिकडनं जाऊया. नाही इकडनं येतो. अच्छा ओके. वा आता मी ते आधी काढून घेते आणि मग त्याचं नाव काय आहे ते शोधतो. इथेही काहीतरी शिलालेख आहे. हो. चल काहीतरी बघण्यासाठी बहुतेक तिथे काच लावली. बघायला काय काचे बनावट ओपन आहे ओपन आहे ओपन आहे. काय वारा आहे. व्हेंटिलेशन सध्या कारण क्युरिओसिटी म्हणून विचार केलं ना, पूर्ण वेळ जानेवारीपर्यंत होतोच लोकमत. कोण हो? किरण जोशी पुढारी पिंपरी चिंचवडला असतात. सिनियर बराच सिनियर माणूस म्हणून मी
मागे थांबली आहे ते सगळ्यांना घेऊन येते. लाईट चांगली should be over this parapet. And over it has the triad of the goddess, the group of 3 goddesses. And those are also very unique in the sculptural tradition of Maharashtra. Not only Maharashtra, in entire Deccan. Not these kinds of the group of the goddess will be seen. And one of Maharashtra, there are very few places where the Vainayik is depicted. Among them, Phuleshwar is there. So there are at least 3 images of the Vainayik. So-called female form of Ganpati, but it's not Ganpati at all. She is the independent goddess. Vainayik. Technically, she that's but every you see the sails are and they are surrounding the main. These sails also adds the extra meaning which is unique. Over the Devapalli, this side we have the image of Hero. तरी प्रयत्न केला मी. Two stone in flat base, they have used iron clips. Clips. Something where you can concept, but it took some Brahmani. She is Chamunda. आपके हाथ का अंगूठा भी आता है ये आपका अंगूठा ये वाला है बार बार हाँ थोड़ा एंगल सेट करना पड़ेगा कैमरे को थोड़ा आगे कर देंगे जितना ज़्यादा ऊँचा कर लेंगे उतना ज़्यादा इथे होता सर हा मठ होतं. म्हणजे पेशव्यांचे पेशवा इथून चालली. अच्छा म्हणजे पेशव्यांचेच गुरु ना ते? ते काय पेशव्यांचे ते हे होते ना गुरु होते ना बघायचं असेल तर ठीक आहे, परंतु देवदर्शनाला आले असतील तर सिलेक्टेड बरोबर ना. आणि हे काय
Now they are discussing what to do with this Swayamvar. Swayamvar is going on. Draupadi. This is Draupadi. And to Arjun आहे का? This is Arjun. The column हा स्तंभ आहे इथे. हे पॉट आहे आणि वर फिश. जे आता आपण बेल्ट असं नुसतं वरचं खेळ वरचा भाग. हां Which language you will prefer? मराठी हिंदी Marathi. Hindi. इंग्लिश ऑल्सो इज ओके. Okay, so now I will start with राष्ट्रभाषा. मैं अभी शुरुआत करने वाला हूँ राष्ट्रभाषा से. अभी हम बैठे हैं भुलेश्वर मंदिर के प्रांगण में. ये जो मंदिर है, ये मंदिर स्थापत्य कला में भी एक अनूठा है. साथ साथ इस मंदिर के द्वारा हम महाराष्ट्र की नहीं तो पूरे देश के धार्मिक इतिहास के बारे में अच्छी तरीके से जान सकते हैं. ऐकू येतं का? नाही तर सर थोडा बोल. आई विल स्टार्ट विद द लोकल लिजन. यहाँ पे एक स्थानिक ओके नाउ तुम्ही सर्वांनी आसपासचा परिसर बघितला असेल येताना. ये जो मंदिर है ये आउटस्कर्ट में बसा हुआ है और इससे संबंधित जो स्थानिक परंपराएं हैं वो बहुत मायने रखती है इसको समझने के लिए. स्थानिक लोगों में जो कथाएं हैं उस कथाओं में इस मंदिर का जो संबंध है वो जेजूरी के जो खंडोबा है उसके साथ जोड़ते हैं. ऐसा माना जाता है जो मार्तंड विजय नाम का जो ग्रंथ है जिसमें खंडोबा की अलग अलग स्टोरियाँ आती है, तो उस स्टोरी में ऐसा बताया गया है कि जब खंडोबा का मैरिज तय हुआ, उसकी शादी तय हो गई माड़सा के साथ और जब वो नेवासा के लिए जा रहा था, क्योंकि माड़सा नेवासा की थी अहमदनगर ज़िले में एंड शी वॉज गोइंग फॉर मैरिज टू मैरी विथ माड़सा. सो एंटायर दिस हिलॉक locally calls as a खंडोबाचा माळ was associated with the legends of the Khandoba. Okay, so it believed that when he was going towards the Nevasa to marry with Marsa, at a time he had took halt here. Okay, and that's why that halt is preserved in the public memory as a Bhuleshwar. So he had formed in the form of Shiva here. It's locally believed. Okay, but in old record which we find in कॉलोनियल पिरियड ब्रिटिशांच्या काळामध्ये जे आपल्याला रेकॉर्ड्स मिळतं त्या रेकॉर्डमध्ये या जागेचं नाव यवतेश्वर असं आहे, कारण याच्या बाजूलाच यवत नावाचं गाव आहे. साधारण 19व्या शतकाच्या शेवटी इन द लास्ट डिकेड ऑफ द 19th century हेनरी कजिन्स हू हैड एक्सटेंसिवली सर्वेड द टेम्पल ऑफ द महाराष्ट्र रीजन हैड विजिटेड द भुलेश्वर. लेकिन क्या हुआ बीच में कि जब उसने इस स्थान को विजिट किया, he also had prepared the drawings also had took the one of the oldest photograph also, but unfortunately this temple was not included in his monograph when the book was published, when his report was published. But those records are there in London Library, India Office Library. That record was found by the Kumut Kanetkar. She brought those drawings that was prepared by the cousins, which is very helpful for the reconstruction of the architectural history of the structure and even many more things. What he had done that time, he had took the notes also, whatever he had observed, and put it in the notes form. Okay, those notes are very valuable. How the structure was in the end of 19th century CE. Okay,
बट ही सिग्निफिकेंटली मेंशंस दैट उस समय उसने लिखा है कि दिस टेम्पल लोकली यूज टू नोन एज अ यवतेश्वर, नॉट एज अ भुलेश्वर. It means whatever information he got that time. Okay. Afterwards, this temple widely studied by the Dr. A.V. Naik. Okay. A.V. Naik in 1942. Okay. He was the first local scholar who had visited the Bhuleshwar temple, also had surveyed the nearby area, had documented the all archaeological monument structure, and through which he had developed his understanding. I think the most important academic record at present we have, that is of A.V. Naik's book, okay, Archaeology of the Deccan. Okay, so title of his thesis, okay, and that was first thesis of Deccan College, carried out under Professor H.D. Sankle. And in that thesis, he first time had tried to prepare the plan of the temple, the first record of the plan of the temple, and the elevation of the structure, and his observation. Okay. So according to A.V. Naik, he suggested that the temple have built in 2 phases. Okay. The temple was built in 2 phases. The first phase was in the 12th century CE, and in 12th century CE this area probably was under the control of Yadavas of Devgiri, and also the area was very close to the Chalukyas of Kalyani. Okay. They were ruling in the Karnataka region, okay, and they were having the feud in between them. Okay. Because at the same time, Yadavas were trying to independent themselves. They were trying to revolt against the Chalukyas of Kalyani. They shifted their capital from Sinnar to Devgiri, and this area might was under their control. Okay. Now, this temple is unique when we go in the 12th century CE. Okay. Because generally the temples of the Shiva used to build in burial ground or outskirt of the village. As per the norm, Vishnu temple used to build inside the settlement, whereas the temples of the goddesses used to build outskirt of the villages, okay, in remote area, okay, in forest area. Okay. That landscape, okay, suitable to this temple. Okay. So the first ground of affiliation of the temple goes with the goddess, okay, because it is in remote area, it is on hilltop and having the enclosure. Okay. Now in 12th century CE, we do find a very different kind of religious setting. Okay. Around 12th century CE, Shaivism was seen split in various subsects. Okay. It was a time of rise of Nath Sampradaya. Okay. Now we know Nath Sampradaya, but technically, philosophically, and with their ideas, it is a Kaula Yogini Sampradaya. Okay. Nath Sampradaya technically is of Kaula Sampradaya. Okay. And that was the most influential and popular sect of the Indian subcontinent in 12th century. Okay. Even in Naneshwari's commentary on Bhagavad Gita, in Naneshwari, we do find the influence of the Kaula tradition. Okay. We do find the influence of the Abhinav Gupta, who also was the main propagator of the formulating the theories of the Kaula Yogini Sampradaya. Okay. And even Abhinav Gupta himself claims that his guru was Matsyendranath. Okay. Whatever lineage has came from him, okay, whatever he had tried to understood, it was due to the Matsyendranath. So as per the tradition, हा कौल संप्रदाय जो आहे हा मत्स्येंद्रनाथाने स्थापन केला असं मानलं जातं. त्याच्यामध्ये प्रधान देवता जी होती ती देवी होती, आणि देवी ती कुठल्याही रूपामध्ये आपण बघू शकतो. जर तुम्ही ज्ञानमार्गाने जात असाल तर देवीचं स्वरूप वेगळं असेल. इफ यू आर गोइंग टू द योग मार्ग, देन द फॉर्म ऑफ द गॉडेस वुड बी डिफरंट. If you are going to the various esoteric practices, then the form of the goddess would be different, depend on your perception. Those also is a part of the various split you could see in the Kaula Yogini Sampradaya. But in the Kaula Yogini Sampradaya, the main form of the practice was the yoga. Okay? The yoga was the main practice through which they can realize the God, through which they can realize the other concept of the divinities. Okay? So hence, in Kaula Yogini Sampradaya, we do find the assimilation of the Yogini tradition. Okay?
and that was seen influence with the Tantra. Okay? In Tantra, the yoga is the pradhan, and then this Nath Sampradaya. Okay? And around 12th century CE, this was the most influential ideas. Okay? When the Maharashtra's political condition was in turmoil and everybody was fighting to each other one. And further, this was also a base of the emergence of the Varkari sect, which we call properly today. Okay? Even the Dhaneshwar, his brother Nivruttinath, everybody was connected themselves with the Nath tradition. Okay? Nivruttinath says that his guru was the Gahininath. Gahininath says that his guru was Gorakshanath, and Gorakshanath's guru was Matsyendranath. So that lineage is merged in the Nath Sampradaya. Even the place Bhuleshwar is close to the Alandi. Okay? It's not far away. Okay? And this entire area you would find that associate with the various kinds of the legends of the Nath Sampradaya. Okay? Nath traditions are very prominent here. Even when 12-year Kumbh Mela happens at Nasik, okay, the traditional route of the all akhadas of the Nath yogis goes through the Bhuleshwar. Okay? They takes the halt here, and after taking halt here, they goes at Nasik. Even in return journey also, they start their journey from Nasik and they takes halt here at Bhuleshwar. Means it is in collective memory that this place is associated with the Nath tradition. This is the one ground for decoding the temple, and then material culture of this temple suggests that also is associated with these kinds of the sectarian tradition. Now, architecture wise, in general we could see 3 major phases. Okay? As per my personal observation, the first phase was during the Yadava period in 12th century CE, when the main plan was constructed. Now, if you can imagine the plan of this structure, once it was having the high platform, high Jagati, that is there, okay. Then the Mukha Mandap, okay, which was turned into this structure now. Then there was Mahamandap, okay, close by the Devakulika cells. Number is difficult to calculate, but when Naik have calculated it, it was 19 cells. Okay? There was 19 Devakulikas. Okay? But we can reconstruct it, how many cells were there in 12th century CE. And then Antaral and Garbhagruha. Okay? Now at present, temple is dedicated to the Shiva. There is no doubt about it. Inside there is Shiva Linga. But over the lintel part, there is 5 yogis. Okay? They are wearing the typical kaupin, which is also a sign of the Nath Sampradaya. Okay? Kaupin. Okay? Kaupin is undergarment. Yeah. And then they also having the yoga patta, they holding the stick and the kamandalu, okay? Which also is a sign of the Natha tradition to correlate with it. Okay? And then second phase appears when this temple was abandoned. Probably in 13th century CE, this temple was abandoned and destroyed, okay? Or had tried to dismantle it. Okay? Destroyed by which king? Difficult, okay? Because Yadavas have lost their power. In 1219 Singhs, Khalji have attacked, and then Ramchandra Dev Yadav was in exile. He was wandering everywhere, and maybe this was a phase in the last century of 13th century CE. Temple have lost from its worship, and it was open for everybody. Anybody can go there and anybody can. And then second reference we get of this temple is 14th century CE. Okay? In 14th century CE, might be this area was found to be very strategic when Nizam Shahi of Ahmednagar came into existence. Okay? And when Nizam Shahi came, at that time, this area was very important. And then we get the reference of Murar Jagdev. Okay? He was the main Sardar of the Nizam Shah initially, then later he went to the Adil Shahi. And it was during his period, this hill was converted into fort. Okay? And it named as a Daulat Mangal fort. Okay? And massive main work had carried out during the period of Murar Jagdev. Okay? Might be some restoration work he had carried out. Even the mosque built beneath to the hill, that also built during the Murar Jagdev period. The settlement also had came during that period, and might be the fortification wall was constructed. And then third phase appears in this temple. That was when Brahmendra Swami had came here. Okay?
he was the guru of Peshwa Bajirao first, okay? And then he had converted this temple as monastery, okay? His main work was carried out from the Bhuleshwar temple. Even it believed that he had given the order to the Chimaji Appa to do attack over the Vasai and liberate the Vasai. And that's why we do find the connection of the Brahmendra Swami and the Peshwas. And after the Vasai war, the Peshwas have given the massive donation to the Bhuleshwar temple. And it was in that period the major restoration was carried out. What was those major restorations? Especially the seals were dismantled, sails were dismantled and were rearranged. Okay, that is the main part. Then the mandapa part also was restored, was reconstructed. Earlier materials were reused, and the last is the superstructure was built. Okay. The present shikhar of this structure probably was built when Brahmendra Swami was staying here. Okay. Brahmendra Swami also had carried out number of public work here. Okay. He had built the massive well here inside the Marshiras village. Also he had built the temple inside the Marshiras village, and it means that he was well aware about this area. Okay. Then उसके बाद जो construction का phase होता है, he had spent almost 25 years from Bhuleshwar. Okay. शंकराचं नाव भुलेश्वर काय? That is about the mystic legend associated. It said that the Khandobai have lost hair. Okay. So that's why it's called as Bhuleshwar, as per the story of Martanda Vijay. Okay. And then it believed locally that it was Ahilyabai Holkar. She also had carried out some construction here. Okay. Especially this front part is believed to be had done by the Ahilyabai Holkar, but there is no any concrete record for it. No documentary record is there, but locally believes. Okay. Then in 18th century, what do you find interestingly? Most of the yogis of the Nath Sampradaya had took samadhi here. Okay. That's why you would find this massive construction. These are the all samadhis of the Nath yogis. Okay. So it means that it is in collective memory that place is associated with Nath tradition. Okay. Okay, now this is the main part of the journey of the history of the construction and structure. So at least we have 3 phases here through which this temple we could understand. Okay. Yes. ही दीपमाळ इथे कशी आली? म्हणजे जनरली आपण मंदिराच्या That is of that is of votive. This is votive, which means it is due to the wish. Okay. Somebody may have asked something to the god, and due to that they had built. नवस Yeah. Yes. Also, it also says that due to the Deepmal, it associates with the goddess. Because goddesses. Okay, so there are some temples of the goddess also around the hill also. Okay, now this is one thing. Now if you go on 12th century CE and if you could look at the iconography of this temple, जब हम मंदिर की प्रतिमाएं देखते हैं तो प्रतिमाओं से भी हम इस मंदिर का जो रिलीजियस अफिलिएशन है या फिर सेक्ट्रिन अफिलिएशन है उसके बारे में हम जान सकते हैं. अभी जब मंदिर में प्रतिमा देखते हैं उसमें देवी प्रतिमाएं ज़्यादा है. उसमें भी सबसे ज़्यादा प्रतिमाएं जो है वो सरस्वती की प्रतिमा है. That is very significant to trace the lineage of the temple. Means if you go with the Kavala Yogini Sampradaya, okay, in Kavala Yogini Sampradaya there was a prominence of the Jnana Marga. Okay, in Jnana Marga always will be very peaceful, and it portrays with the form of Saraswati because she is the major goddess of the Jnana Marga. Okay, and that's why every icon, though it belonged to the Yogini Sampradaya, though it associated with Tantric tradition, but it influenced with the very peaceful iconography. There is no any depiction of the esoteric practices. Okay, there is no any kind of the misleading depictions. Tantric practices, जो sexual practices चालायच्या तंत्रामध्ये, that is avoided here completely. Okay? And everything is connected to the Jnana Marga. So hence the Saraswati is the Pradhan Devata. Okay? Second deity you would find here the Bhairav. Okay? In Kavala Sampradaya, Bhairav also is the major god. Okay? Because traditionally the yoginis were led by the Bhairav. Okay? He is the leading male god in the yogini tradition. Okay?
So the conceptually yoginis are in number. They are 42, they are 64, they are 81. Okay, that is the reason over the part of the Kumbha there is goddesses. Okay, and those are total 14. Okay, which include the Saptamatrika and also includes the other goddesses. Okay, which also suggests its leaning towards the yogini tradition. And then final meaning we could trace through the concept of the Trik. Okay, the group of the 3 goddesses are there, and that Trik it is a concept of the 3 power according to the Kaul Sampradaya. Okay, which were those 3 power? One is the Parashakti, Aparashakti and Paraparashakti. Okay? And these 3 powers are depicted in the descending pattern. Okay, so the central goddess would be Parashakti. Okay, Parashakti. Okay, flanked by the Aparashakti and Paraparashakti. And this Parapara. Okay. Conceptually we can call it Mahalakshmi, Mahasaraswati and Mahakali. When goddess appears in the Trika form, they will be greatest. Okay. That's why at Kolhapur, there the Pradhan Shakti is the Mahalakshmi. म्हणून त्रिपुरा सुंदरी. Yes, that is Tripura Sundari. Conceptually she is Tripura Sundari. Mahalakshmi, Mahakali and Mahasaraswati. When there is a Trik, like this. Yeah, when there is a Trik, also calls as the Tripura Sundari. So every 3 panel over the parapet wall is the Trik or Tripura Sundari. Vadh kela. Tripura Sundari. Yes. That is legend associated. But theoretically it is of Trika. Okay, Trika Siddhanta. Okay, these according to Kaul Sampradaya. विष्णू ब्रह्म आणि ह्याच्यावरती बसलेली असते. शिव. अहो नाही, कांचीपुरम मध्ये त्रिपुरा सुंदरीचं मेन शक्तीपीठ आहे. तर ते त्यांची गोष्ट अशी की ते बरोबर म्हणतात, त्रिपुरा सुंदरी एवढी मोठी असते की ती ब्रह्मा विष्णू महेशावरती बसली असते. No, this is historically it is a culmination of the Shakta principles. Okay, जे शाक्त संप्रदायाची किंवा शाक्त संप्रदायाची जी काही सिद्धांत होते त्या सिद्धांताचं फायनल जे कल्मिनेशन आहे ते त्रिक सिद्धांतामध्ये झालं. आणि त्या त्रिक सिद्धांताचं खरं जे एक्सप्लेनेशन आहे ते अभिनवगुप्तानं पहिल्यांदा आपल्याला दिलं. कौलज्ञान निर्णय हा त्याचा ग्रंथ आहे आणि त्या कौलज्ञान निर्णय ग्रंथामध्ये त्यानं हे एक्सप्लेन केलं सगळं की ह्या शक्ती कशा इन्व्होक करायच्या, म्हणून तिथे योग येतो. आणि देन स्टार्ट्स द न्यू ब्रँच ऑफ द योगिक ट्रॅडिशन, दॅट इज सहज योग. नाउ इट डझंट रिमेन ॲज अ कम्युनिटी प्रॅक्टिसेस. Everybody can carry out the Sahaj Yoga. Then yes. That is for the invocation. Okay. Now that is the last stage of the development of the yogic tradition, traditional yogic tradition, where it converted in the Sahaj Yoga, where individual can take diksha from the guru and they can invoke themselves. Bodily chakras and all those siddhantas are there, and through which it believe that above our head there is Brahmarandra and invokes the Sahasra Chakra, and then they realize the Brahma, then goes in the Samadhi. Okay. Now in Varkari Sampradaya, we do find that Dhaneshwar have took the Sanjivan Samadhi. That goes along with the tradition of Kaula Yogini tradition. In Kaula Yogini tradition, every ascetic gets the liberation when he goes in the Samadhi. Okay. And that Samadhi depends on his own wish. Okay. If he want to go to liberate himself, he can go in the trance and go into the death, achieve the death. Okay. Also, if he can decide that he wants to remain certain times for Samadhi, he can go in Samadhi. Okay. So that's the tradition. Okay. Here in Trika panel, that idea I have tried to show it. Okay. So that's why the 3 goddesses they had selected it, and according to that they had maintained the hierarchy. In some panel, Mahakali is supreme, some panel Mahalakshmi is supreme, in some panel Vaishnavi is supreme, and in some panel Saraswati is supreme. Every coordination of the Trika depicted in Bhuleshwar. In all over the country, the only Bhuleshwar temple is there. All facets of the Trika Siddhanta is shown in iconography. Okay? आणि एक गणपती आहे तो एक. That is Vainayaki. हां, तो कुठे आहे? That is inside. Okay, that is inside. Inside. There are 3 depictions of the Vainayaki. Okay. But she is a Parashakti. Okay. She is a subsidiary power in the Trika Siddhanta. Okay. And in Vainaki also is a part of the 64 yoginis. Okay.
That's why she is there. Okay, she is prominent inside the temple. Okay, and itself iconography indirectly suggests that the temple probably was dedicated to the goddess. Okay? And where Bhairava was the central deity, and he was surrounded by the yoginis. Okay? And that's why south facing image is of Bhairava and the north facing is Chamunda. Okay? So in the group of the yoginis, Chamunda is the leading goddess because she is the supreme power of the generation and she is the supreme power of the destruction also. So one side there is the generation and one side there is the destruction. Okay? And over the Kumbha part there is a Matraka. Okay? That's why the cells also divided in two parts. The south facing cells are assigned to the Bhairav and the north facing cells are assigned to the Chamunda. And that also itself is the explanation of the temple, why this temple was built, what was the reason behind the building. Now I will come to the main part. Okay? What happens in 13th century CE, everybody were having some kind of the misleading information about the Kaula yoginis. In general publics, there used to be a notion that they used to carry out all esoteric practices, okay, which were not accepted in mainstream society. That's where these people, okay, the followers of the Kaula yoginis were seen abandoned. Okay, they were having number of wrong information. Especially, even today, you could find that when somebody comes to asking for the alms, he appears in the form of the cloth, saffron cloth, and he calls Nath Jogi, and they gets the small child and run away. Okay, that kind of the legends are there in the common public. It is there. It means that due to that, people were having very wrong notion against the Nath follower. Okay? And you would find that when in 13th century this political chaos was happening, most of the Shakta temples were massively destroyed because there were notion that it is associated with esoteric practices. Okay? They do carry out these kinds of the sexual practices inside the temple. That's why the society were not accepted these kinds of the people. Okay? तो हमें पता चलता है कि इन सारे लोगों को समाज ने एक तरह से धिक्कारना शुरू कर दिया, उनको अपने आप से दूर रखना शुरू कर दिया था. तो इस तरह के लीजेंड हमें मिलते हैं, जैसे कि अगर आप भैरव तंत्र अगर आप पढ़ोगे या फिर आप अगर सिंहासन बत्तीशी अगर कथा पढ़ोगे, वेताल पंचविशी अगर आप कथा पढ़ोगे, तो इस सब कथाओं में बताएगी जो भी जोगी आता है वो भैरव के फॉर्म में आता है और वो लड़कियों को भगा के लेता है. तो this was a kind of the legends were formed in the medieval period and was very popular among the people. It does suggest two kinds of the perception. Might be these kinds of incidents were happen. Due to that also the people were very conscious about Nath people. और ये भी हमें पता चलता है कि कुछ लोग जो थे वो अपने मूल सिद्धांतों को लेकर नाथ संप्रदाय का प्रचार प्रसार करते. इसलिए फिर इस पीरियड में हमें दिखता है कि जो वारकरी संप्रदाय के जो संत है उन्होंने इस सब परंपरा से डिटैच कर दिया और अपने आप का अलग तरीके से फिर बताना शुरू कर दिया और अलग अलग तरीके से उन्होंने प्रचार प्रसार करना शुरू कर दिया. तो ये भी एक वजह है कि शायद उस पीरियड में इस तरह के मंदिर इंटेंशनली डिस्ट्रॉय कर दिए ताकि उनके वर्शिपिंग प्लेसेस ख़त्म कर दो और फिर वो लोगों में से ख़त्म हो जाए. इवन अगर आप संत तुकाराम के अगर अभंग पढ़ोगे तो उन्होंने बहुत क्रिटिसाइज़ किया इस तरह के लोगों को कि जो शक्त संप्रदाय के लोग हैं ये किस तरह से लोगों में अंधश्रद्धा फैलाते हैं या फिर अलग अलग तरीके से लोगों में अलग अलग तरीके की प्रैक्टिसेस करते हैं, लोगों को लूटते हैं. इस तरह का उन्होंने लिखा है अपने अभंगों पे. तो वो भी एक फैसेट दिखाता है कि किस तरह से कौल योगिनी संप्रदाय का परसेप्शन था. नहीं, मैंने बताया था कि कौल योगिनी संप्रदाय वॉज द लास्ट स्टेज ऑफ द शाक्त डेवलपमेंट, जिसमें उनका फिलोसॉफिकल कल्मिनेशन आता है, उनका सेक्टेरियन इंक्लूजन आता है और जो नाथ परंपरा के जो जितने भी संत थे उन्होंने सब परंपरा को फॉलो किया. मतलब तो उसके मूल रूप में हमें शाक्त संप्रदाय प्रधान रूप में दिखता है, जिसका संबंध हमें नाथ संप्रदाय से दिखता है, जो कि एक धारा हमें एक वारकरी संप्रदाय में दिखती है, एक धारा हमें चैतन्य संप्रदाय में दिखती है.
तो उसका एग्जिस्टेंस भी दिखता है और उसके बारे में मिस नोशन भी दिखते हैं, दोनों हमें दिखता है। और उसके बीच में कहीं तो भी ये डिस्ट्रॉय किया गया और बाद में फिर जब लोगों को रियलाइज़ हुआ कि इसको अभी और रिवाइव करना है तो फिर हम 18th सेंचुरी में इसको फिर रिवाइव किया गया, उसका रिकन्स्ट्रक्शन किया गया, रिस्टोरेशन किया गया और जो हमें दिखता है फिर। रीज़न है कि रामायण आपका इस साइड दिखाया गया है, जिस साइड काल भैरव है, और चामुंडा के साइड महाभारत दिखाया गया है। ऐसा कुछ रीज़न नहीं है। अगर हम उसके एक्सप्लेनेशन के तरीके से अगर जाएंगे तो महाभारत के पैनल से धर्म का मीनिंग क्या है ये दिखाने की कोशिश की गई। जो एपिसोड उन्होंने सिलेक्ट किए हैं उस एपिसोड से धर्म क्या है, मतलब उसका इसेंस क्या है, ये बताने की कोशिश की, इसलिए वही इस एपिसोड सिलेक्ट किया है। जैसे कि द्रौपदी स्वयंवर का एपिसोड सिलेक्ट किया, उसमें एक धर्म का मीनिंग दिखता है कि बिहेवियर कैसा रहना चाहिए, किस तरह से मिलजुल कर रहना चाहिए, समाज में संघर्ष क्यों होता है, उसकी वजह क्या होती है, ये सारे एक्सप्लेन किया। जब हम युद्ध कांड में आते हैं तो अलग अलग प्रसंग से वही धर्म का मीनिंग दिखाया गया है। और जब शांति पर्व दिखाया गया तो उसमें फिर इस सब का निचोड़ क्या है ये बताने की कोशिश की गई। तो ये दिखता है। रामायण के माध्यम से भी उसका पैराडॉक्स बताया है, इससे भी एक धर्म का मीनिंग निकलता है और रामायण के पैनल से भी एक धर्म का मीनिंग निकलता है। तो उसके भी एक सिलेक्टेड जो एपिसोड उन्होंने दिखाया है उसके माध्यम से वो अर्थ निकलता है, तो वो हमें दिखता है। तो इसलिए फिर ये 12th सेंचुरी जो है इसमें इस पीरियड में ये सब नैरेशन को मंदिर में लाया गया और मंदिर में लाने के बाद जो कॉम्प्लेक्स फिलोसॉफी थी जो कि कॉमन पब्लिक को हम बता नहीं सकते, संस्कृत लैंग्वेज थी ज़्यादातर ग्रंथों की, तो कैसे बताएंगे, हर बात बताने से भी समझ में नहीं आ सकती है। तो विजुअल्स वेर मोर इन्फ्लुएंशियल, ओके, दैट वाज मोर प्रोपोगेटिव। यही एक मीडियम था। जैसे कि ये पत्रकार है, ये लोगों को बताएंगे, न्यूज़ लिखेंगे, हम पढ़ सकते लिख सकते हैं, लेकिन जब हम उस पीरियड में जाते सभी लोगों को लिखना पढ़ना आता नहीं था, तो इतना कॉम्प्लेक्स मीनिंग कैसा बताएंगे धर्म का। तो ये रामायण और महाभारत एक चीज़ है कि जिसके माध्यम से हम ये मीनिंग बता सकते हैं, मतलब तो वो बताने की कोशिश की गई। दैट वाज मोर ईजीएस्ट वे टू कन्वे द मीनिंग, मोर कॉम्प्लेक्स मीनिंग, तो हमें दिखता है। और दूसरा एक प्रपोजिशन ये भी है कि द वंस अलॉन्ग विद द टेम्पल ऑफ द योगिनी देयर माइट आल्सो वाज द टेम्पल ऑफ शेषशाही विष्णु, दैट वाज destroyed completely. Even its original place have been lost where it was situated. असं नाही आहे, असं नाही, नॉट नेसेसरी, जवळ कुठेतरी असेल. किती सिद्धांच्या समाधी आहेत इथे? भरपूर आहेत आणि टिपिकल नाथ, म्हणजे त्यांचा तो हातावर मोजण्या इतक्या नाही आहे. भरपूर, हे सगळे समाध्याच आहेत पूर्ण. शिवशक्त तर हे प्रधान सिद्धांतच आहे त्याचा, शिवशक्तीचं जे मिलन आहे समजा. शिवाचं मंदिर जर पहिलं होतं ओरिजिनल इथे भैरवाचं मंदिर असावं, दॅट वॉज. तेच मला विचारायचं आहे की जी शिवपिंड आहे ती 12व्या शतकापासून आहे का नंतर बांधली? दॅट डिफिकल्ट टू जज. मग तेव्हा तुम्ही म्हणताय की ते पहिलं भैरवाचं असेल? ऑब्वियसली, ट्रॅडिशनवरनं आपण इफ यू गो विथ द फिलॉसॉफी, इफ यू गो विथ द आयकॉनोग्राफी, नेचर ऑफ द आर्किटेक्चर, देन इट गोज. हां, last part, the main temple, the main part of the Garbhagriha is built in stellite plan, star shaped plan, and that temple is very close to the Channakeshwar temple at Belur. It's very parallel, okay, Belur and Hadipur. Okay? So the Channakeshwar plan and the Bhuleshwar plan is exact, similar. That is also one parameter we can date Bhuleshwar temple. अच्छा, ते स्मॉल पट्टीमध्ये सगळीकडे चंद्रकेश्वराला जसं केलं आहे त्यांनी. तो stellite plan, star shaped. स्टार शेप प्लॅन. म्हणजे ॲक्च्युअल आत पिंड आहे तिथे ते स्टार नाही, एक्सटिरियर मध्ये तुम्हाला बाहेरनच ते असं दिसतं की ते ह्याच्यामध्ये. दॅट इज इन स्टेलाइट. असं आय विल ड्रॉ इट. म्हणजे जे म्हणतो ना देवळाचा जो बेस आहे ना, पेरिमीटरचा, हां, ते ड्रॉ करून दाखवलेलं. गाणं छान आहे पण. like this, okay? This is star shaped plan. Suppose star shaped plan, that is very parallel to the Channakeshwar temple at Belur. Yes.
स्टार शेप. हा येस, दॅट ऑल्सो व्हेरी मॅसिव्ह. सर तो नंदी आधी ठेवला No, no, no. Once, no, 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 no. Once that Nandi was a part of Nandi Mandap. That was brought inside. बिफोर दॅट Yeah. बिफोर बिल्डिंग ऑफ द Before the Mukha Mandap, once there was Nandi Mandap. That has destroyed completely. Original place we don't know where it was. पण तो मोनोलिथिक रॉक मधनच Monolith मधून काढलाय. Yes, yes. एकाच दगडातून काढला. नंतर त्याचं रेस्टोरेशन करताना तो आतमध्ये घेतला. इवन काही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा दगड मिळतो, म्हणजे हा जो हिल रेंज जाते त्याच्यामध्ये मिळतो. मॅस हो पूर्वी असेल नाही, हे माळरानच होतं म्हणून हे गावाचं नाव माळशिरस आहे. This Chinnakeshwar was under Chalukyas of Kalyani. नो Hoysala's. So that's one thing through which we can date it in mid-12th century. But they were different dynasty. It's a different dynasty. फिर भी same. But we could see the influence of the Hoysalas over the art of Bhuleshwar. Especially jewelry, drapery, all it is influenced by the Hoysala style. हाँ, stucco were made when Brahmanand Swami came here. Okay. पण ही जी वरची पेंटिंग्स आहेत Those are Peshwa period. त्यांनी ते त्यांनी restore केले. केलंय का? त्यांनी. म्हणजे Even- हे जे गणपती आणि वर हे दिसतं. There is of Ganpati, there is Sheshe Vishnu, then Durga is there, Kartikeya is there. No, actually it is of imitation of Adil Shahi period mosque. Tazia जो दिसतो ना, Tazia, that is of imitation. एक्झॅक्टली So no, there is a minarets with the gumbaj, करेक्ट. मला तेच वाटलं की असं काय हे दिसतंय मंदिराचं. because it is copied from the Adil Shahi period mosque, architecture of the mosque. थोड़ा सा हिंदी में लास्ट वाला मीनार वाला क्या बोला? ये आदिल शाही पीरियड में जो मस्जिद दिखती है ना, तो उसको कॉपी किया दरगाह. नहीं, दैट वाज द कॉमन प्रैक्टिस. Them against the Mughals, ना कि आके तोड़ देंगे. Not in that sense. Initially the images were in Jangha part, wall part of the temple. But during the Peshwa period and Maratha period, those were made over the शिखर. चुना आणि हे बांधले का? हा, चुना. वीट बांधकाम आहे. वीट आतून वीट आहे, बाहेरून चुना आहे. हे ब्रह्मेंद्र स्वामीचे 18व्या शतकात. मग हे डेटिंग जे आहे मंदिराचं करू शकता का? म्हणजे पहिलं पहिलं हां, तर गर्भगृह जो आहे ते 12व्या शतकातलं आहे. त्याच्यानंतर 12व्या शतकाच्या शेवटी समजा ते सेल्स बांधलेले आहे, आणि नंतर मग 18व्या शतकामध्ये त्याला सगळं ओपन केलं ब्रह्मेंद्र स्वामींनी, परत बांधून काढलं. म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म जो दिसतो आपल्याला, सॉलिड प्लॅटफॉर्म, हे त्यांनी रिस्टोर केलं. आता आपण ज्यावेळी एक सर्क्युम्युलेशन घेऊ ना, तर तुम्हाला परत कळेल की ते कसं त्यांनी रिस्टोर केलं. इवन कजिन्स नोट्स डाऊन दॅट वेन ही हॅड विजिटेड ॲट दॅट टाईम ही हॅड गिवन अ रिपोर्ट टू दी ASI अँड दे हॅड मेड द फेन्सिंग वॉल. ते आउटर वॉल जे आहे ती ASIने पहिलं केलेलं ते रिस्टोरेशन आहे त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये. 12व्या शतकापासून पण ह्या देवळाच्या गोष्टी आणि हे कशात मग आधीपासून काही गोष्टी नाही आहेत का ज्याच्यापासून आपण ठरवू शकतो? काही आपल्याला कागदपत्री मिळतात, जसं की ब्रह्मेंद्र स्वामींनी पाठवलेले जे पत्र आहे समजा, सासवडकरांनी त्याच्यावर PhD केली, तर त्यांनी ते सगळे कागदपत्र गोळा केले ब्रह्मेंद्र स्वामींचे, आणि त्या कागदपत्रांवर आपल्याला कळतं की ब्रह्मेंद्र स्वामी इथे किती काळ होते, त्यांनी कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी इथून केल्या, पेशव्यांशी त्यांनी कुठला पत्रव्यवहार केला, ते सगळे आपल्याला माहिती मिळते. आणि त्याच पत्रव्यवहारातून आपल्याला कळतं की 1,00,000 काही हजार रुपये त्यांनी या मंदिरासाठी खर्च केले त्यावेळेस. आणि इफ यू कॅन टेक दॅट अमाऊंट, इट्स अ ह्यूज अमाऊंट. तेच म्हणलं त्या काळी ह्यूज अमाऊंट. सध्या अजून काही रेस्टोरेशन काम चालू आहे? हो, हे आता ते पांढरा व्हाईट पॅच दिसतो ना, तो ASI त्यांचं काम सुरू आहे, पण ते खूप वाईट पद्धतीने सुरू आहे. म्हणजे ह्या पेंटिंग सगळ्या त्यांनी नष्ट केल्या. म्हणजे आर्किओलॉजीचा एक रूल असतो रिस्टोरेशनचा, की जे आहे ते जसंच्या तसं प्रिझर्व करणे, पण ते तसं होत नाही आहे. कारण जे रिस्टोरेशन करणारे आहे त्यांना ते एक तर तंत्रज्ञान माहीत नाही, किंवा मग त्यांना ते ठेकेदारीत मिळाल्यामध्ये कसंही करतात.
आणि कदाचित हे आपली शेवटची पिढी असेल की त्यांना इथे पेंटिंगमध्ये माहीत आहे. कलर दिसतात, काही प्रतिमा दिसतात, काही काळानंतर ते व्हाईट वॉश होऊन जाईल सगळं. बापरे. आणि त्याच्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. पण तुम्ही असं काही पत्र वगैरे लिहिता का? सांगतो आम्ही, पण कोणी ऐकायला पाहिजे. आम्ही अकॅडमिक, आम्ही संशोधन करणार, रिसर्च करणार, आम्ही त्यांना जबरदस्ती नाही करू शकत ना.